महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर शुरू किए गए सेवा पखवाड़ा कार्यक्रम का दिंडोरी स्थित उपविभागीय कार्यालय में बड़े उत्साह के साथ शुभारंभ हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता दिंडोरी पेट उपविभागीय अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे ने की। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर शुरू किए गए सेवा पखवाड़े कार्यक्रम के पहल का मुख्य उद्देश्य प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व में देश भर में क्रियान्वित की जा रही योजनाओं का सीधा लाभ नागरिकों को पहुंचाना है। सेवा पखवाड़ा का कार्य केवल कागजी कार्यवाही तक सीमित नहीं होगा, बल्कि लोगों के दैनिक जीवन से जुड़ा होगा। इस पहल के तहत दिंडोरी विभाग में 3 महत्वपूर्ण गतिविधियां क्रियान्वित की जाएगी। किसानों को 7/12 वितरण, तलाटी और मंडल अधिकारी कार्यालयों के लिए सरकारी भूमि आवंटन आदेशों का वितरण, साथ ही कार्यालयों के लिए एक समान नाम पट्टिकाएं लगाने की भी प्रक्रिया की जाएगी। ऐसी जानकारी दिंडोरी पेट उपविभागीय अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे ने दी है। शिवाजी महाराज अभियान अंतर्गत राष्ट्रनेता माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या 15 दिवसांमध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्याबाबत शासनाने निर्देशित केलेला आहे। त्याची आज सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि दिंडोरी उपविभागातील सर्व ग्रामपंचायतमध्ये आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली असून त्या ग्रामसभेमध्ये या अभियानातील 3 टप्प्याबाबत सर्व शेतकरी ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले जाणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्ते, शिव रस्ते, शिवार रस्ते यांच्याबद्दल कारवाई करण्यात येणार आहे। यामध्ये नकाशावर नसलेले रस्ते नकाशावर घेण्याबाबतची कारवाई केली जाणार आहे। तसेच रस्त्यांबद्दल जे काही अतिक्रमण असतील ते अतिक्रमण सामोपचाराने या मोहिमेमध्ये काढले जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मामलेदार कोर्ट ॲक्ट खाली आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 अन्वये तहसीलदार यांनी जे निर्णय दिलेले आहेत अशा सर्व आदेशांची नोंद इतर हक्कात घेतली जाणार आहे आणि रस्त्यांची गावातील सर्व रस्त्यांची एकत्रित नोंद यासाठी एक गाव नमुना ॲप तयार करण्यात येणार आहे। यामध्ये गावातील सर्व रस्त्यांची नोंद करण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 2011 पूर्वीचे जे काही रहिवासकारणाचे अतिक्रमण आहेत शासकीय जमिनीवरील किंवा गायरान जमिनीवरील तर त्याबाबत कारवाई केली जाणार आहे। त्याच्या माध्यमातून घरकुलासाठी जागा दिली जाईल किंवा त्या पट्ट्यांचं वाटप या कालावधीमध्ये केले जाणार आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मोहिमेच्या याच्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबद्दल शासनानं संबंधित गावातील तालुक्यातील किंवा उपविभागातील भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन कारवाई करण्यात सांगितलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या उपविभागामध्ये स्मशानभूमीसाठी जागा वाटप करण्याचं काम या शेवटच्या टप्प्यात करणार आहोत। तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयासाठी ज्या शासकीय जागा आहेत त्या जागांची मागणी केलेली आहे, त्याप्रमाणे मागणीनुसार वितरणाचे आदेश आम्ही या कालावधीत देणार आहे। आणि या उपविभागामध्ये महत्त्वाचं जे काही एक काम झालेलं आहे त्याच्यामध्ये पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याबाबत ते याबद्दलचे आदेश जे झालेले आहेत त्या आदेशानुसार 7/12 उतारावर जे काही पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याबाबतच्या ज्या नोंदी आहेत तर त्या सर्व नोंदींबाबत जे काही नवीन उतारे तयार केलेले आहेत ते सर्व उतारे मंडळ स्तरावर आपण संबंधित खातेदारांना वाटप करणार आहोत। आणि तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयासाठी विभागात एक युनिफॉर्म एकसारखे नामफलक कार्यालयाची आम्ही या कालावधीमध्ये लावणार आहोत। तरी या मोहिमेमध्ये दिंडोरी उपविभागातील सर्व शेतकरी खातेदार यांनी रस्त्याबाबतची कारवाई करण्यासाठी आपल्या संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांची संपर्क साधून रस्त्यावर जर अतिक्रमण असेल तर ते काढण्याबाबत समोपचाराने बाबत जे काही अतिक्रमण आहे ते काढण्याबाबत कारवाई करावी। प्रशासन ने सरकार की विभिन्न लाभकारी योजनाओं को सीधे लाभार्थियों तक पहुंचाने का संकल्प व्यक्त किया है। तहसीलदार मुकेश कांबले ने प्रशासन और जनता के सहयोग से और अधिक प्रभावी सेवाएं प्रदान करने पर जोर दिया है।
यह सेवा पखवाड़ा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन 17 सितंबर से 2 अक्टूबर तक महात्मा गांधी जयंती तक मनाया जाएगा। कार्यक्रम में भू अभिलेख उपाधीक्षक किशोर गायकवाड़, पुलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, नगर पंचायत मुख्य अधिकारी संदीप चौधरी, नगर अध्यक्ष सुनीता लहांगे, उपनगराध्यक्ष माधुरी सालुंके, उप तहसीलदार वसंत धुमसे, वरिष्ठ नेता चंद्रकांत राजे, नगर सेवक सुजीत मुरकुटे, शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवली, प्राचार्य शरद शेजवल सहित विभिन्न विभागों के अधिकारी, नगर सेवक, प्राचार्य, शिक्षा अधिकारी और बड़ी संख्या में नागरिक भी उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अशोक निकम, दिंडोरी। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।